नमस्कार मित्रांनो, मी उमेश. स्वागत आहे तुमचं मराठी टेक मित्र आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. ॲग्रिस्टॅक योजनेअंतर्गत खूप साऱ्या शेतकऱ्यांनी त्यांचे फार्मर आय डी काढून घेतलेले आहेत किंवा काही शेतकरी फार्मर आय डी काढून घ्यायचे राहिलेले आहेत. अशामध्ये फार्मर आय डी काढत असताना काही शेतकऱ्यांना एक प्रॉब्लेम येत आहे आणि ज्यांनी फार्मर आय डी काढलेले आहेत, यांनाही हा प्रॉब्लेम आलेला होता. तर हा प्रॉब्लेम काय होता आणि त्याचं काय सोल्युशन आहे, याबद्दलचीच माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. CSCमधून फार्मर आयडी काढत असताना जर तुमची शेती ही 2 शिवारामध्ये असेल, तर फार्मर आयडी काढत असताना तुम्हाला फक्त 1 शिवार ॲड करण्याचंच ऑप्शन येत आहे. म्हणजे तुम्ही एकाच शिवारातील जमीन ॲड करू शकता, त्याच शिवारातील सर्व्हे नंबर ॲड करू शकता. मग त्यामध्ये मल्टिपल सर्व्हे नंबर असतील ते तुम्ही ॲड करू शकता. तुमची जमीन एकापेक्षा जास्त शिवारामध्ये असेल, तर सध्या ते तुम्हाला ॲड करण्यासाठी ऑप्शन दिलेलं नाही. ॲड करत असताना तुम्हाला काय आता यामध्ये आपण CSCमधून एका शेतकऱ्याची फार्मर आयडी काढत असताना या शेतकऱ्याची 2 शिवारामध्ये जमीन आहे. त्याचे दोन्ही शिवारामधील गट आपण ॲड केल्यानंतर इथं तुम्हाला काय एरर दाखवत आहे पहा. वन विलेज कन्फर्मेशन. इट सीम्स यू आर ट्रायिंग टू ॲड लँड फ्रॉम मोर दॅन वन विलेज. यू कॅन ॲड लँड फ्रॉम अदर विलेज आफ्टर सक्सेसफुल अप्रूव्हल ऑफ दिस रिक्वेस्ट. आणि यामध्ये फक्त तुम्हाला एकाच शिवारातील जमीन ॲड करता येते. जरी तुम्ही एकापेक्षा जास्त शिवारातील जमीन ॲड केली तरी तुम्हाला हा असा पॉपअप मेसेज दाखवला जातो आणि बाकीच्या शिवारातील जमीन तुमची हटवली जाते आणि फक्त एका शिवारातील जमीन राहते. तर इथं काय सांगितलं आहे पहा तुम्हाला. फक्त फार्मर आयडीमध्ये तुम्हाला रजिस्ट्रेशन करत असताना एकाच शिवारातील जमीन ॲड करता येते. एकाच गावातील जमीन तुम्हाला ॲड करता येते. परंतु ही जी रिक्वेस्ट आहे ती तुमची रिक्वेस्ट अप्रूव्हल झाल्यानंतर तुम्ही राहिलेल्या शिवारातील जमीन गट क्रमांक सर्व्हे नंबर नंतर ॲड करू शकता. आता ज्यांचे फार्मर आयडी आलेले आहेत त्यांनी काय करायचं आहे, त्यांचे जर सर्व्हे नंबर ॲड करायचे राहून गेलेले असतील, राहिलेले सर्व्हे नंबर ॲड करण्यासाठी तुमची जमीन ज्या शिवारामध्ये येते त्या शिवारातील तलाठ्याकडे तुम्हाला जायचं आहे. तुमचा जो फार्मर आयडी मंजूर झालेला आहे तो आयडी त्यांना दाखवायचा आहे आणि राहिलेला जो सर्व्हे नंबर आहे तो त्यांना ॲड करण्यासाठी सांगायचा आहे. कारण तलाठी यांच्या लॉगिनमध्ये राहिलेले सर्व्हे नंबर ॲड करण्यासाठी ऑप्शन आलेले आहेत. त्यासाठी तुम्ही त्यांना एक लेखी अर्ज द्या, तुमचा फार्मर आयडी द्या आणि त्यांना सांगा की हे सर्व्हे नंबर आम्हाला ॲड करायचे आहेत. तलाठी ते तुम्हाला सर्व्हे नंबर ॲड करून देतील. सध्या तरी फार्मर लॉगिन किंवा CSC लॉगिनमधून राहिलेले सर्व्हे नंबर ॲड करण्याचे ऑप्शन आलेले नाही. हे ऑप्शन फक्त तलाठी यांच्या लॉगिनला देण्यात आलेले आहे. त्यामुळे तुमची एकापेक्षा जास्त शिवारामध्ये जमीन असेल तर ते शिवार तुम्ही त्या सज्जामधील तलाठी यांच्याकडून ॲड करून घेऊ शकता. ते तुम्हाला ॲड करून देतील आणि अशा प्रकारे तुमचे राहिलेले गट नंबर, सर्व्हे नंबर आणि शिवार तुम्ही जोडू शकता. आता यामध्ये काही शेतकऱ्यांचे चुकीने गट नंबर ॲड झालेले आहेत. समजा तुमचा गट नंबर नाही परंतु तो ॲड झालेला आहे आणि तो फार्मर आयडी पेंडिंग आहे किंवा अप्रूव्हल झालेला आहे. तर तो सर्व्हे नंबर डिलीट कसा करायचा? सध्या तरी सर्व्हे नंबर डिलीट करण्यासाठी ॲग्रीस्टॅकवर कुठलाही ऑप्शन देण्यात आलेला नाही. तुमचा तलाठी यांच्याकडेही ऑप्शन नाही किंवा फार्मर लॉगिनमधून हे ऑप्शन नाही. याचा अपडेट आल्यानंतर त्याचाही व्हिडिओ आपण टाकू. सध्या तरी तुम्हाला सर्व्हे नंबर जे ॲड केलेले आहेत ते डिलीट करता येणार नाहीत. तर अशा प्रकारे हे महत्त्वपूर्ण असं अपडेट होतं. जर तुम्हाला राहिलेले क्षेत्र, सर्व्हे नंबर, शिवार ॲड करायचे असतील तर त्या शिवारातील तलाठी यांच्याकडे तुम्हाला एक लेखी अर्ज द्यायचा आहे किंवा त्यांच्याकडे फार्मर आयडी तुमचा घेऊन जायचा आहे आणि त्यांना सांगायचं आहे की हे हे राहिलेले सर्व्हे नंबर आमचे ॲड. आता तुमच्या लक्षात आलं असेल की जे राहिलेले सर्व्हे नंबर आहेत ते ॲड कशी करायची? नवीन सर्व्हे नंबर ॲड करण्यासाठी काय करावे लागेल? तर तुम्हाला तलाठी म्हणजे ग्राम महसूल अधिकारी यांच्याकडे जावे लागेल आणि राहिलेले क्षेत्र आहे, शिवार आहे ते त्यांच्याकडून ॲड करून घ्यावे लागेल. त्यांनी ॲड केल्यानंतर तो जो फॉर्म आहे तुमचा तो फॉरवर्ड केला जातो तो तहसील कार्यालयाकडे आणि तिथून अप्रूव्हल आल्यावर तुमच्या फार्मर आयडीमध्ये ते क्षेत्र ॲड झालेले दिसेल. तर असं हे महत्त्वपूर्ण असं अपडेट होतं. आवडले असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. यासंबंधी तुमचे काही प्रश्न असतील तर ते कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा.